श्रावणाचा पहिला सोमवार. देवघरामध्ये कुठलाही कलर खूप सुंदर दिसतो. वार कुठलाही असला तरी आपली कामं काही संपत नाही. बाप्पांची पूजा तर खूपच सुंदर झाली. चला तर आज बघू कुठली कुठली पूजा केली. निसर्ग आणि शिव यांचा जवळीक असा संबंध आहे. शिवांना प्रिय असलेली ही झाडं आपल्या अंगणामध्ये आपण अवश्य लावावी. तर बघा, निसर्गाने नटलेला आपला हा देश, अनेक वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं आपण आपल्या गार्डनमध्ये जर लावली तर अधिक वातावरण प्रसन्न होतं. आणि हा तर महिना श्रावण महिना आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक झाडांना खूप सुंदर सुंदर फुलं वगैरे लागत असतात आणि शिवभगवानांनासुद्धा प्रिय असलेली ही फुलझाडं आहेत. श्रावण महिन्यामध्ये भोलेबाबांची पूजाविधी केली जाते. तर आज तर पहिलाच सोमवार आहे आणि मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे. त्याचबरोबर काही झाडं लावली होती बघा मी, बी वगैरे, तर ते आता अशा प्रकारे उतरलेली आहेत. भेंडीपासून गवार अशा बऱ्याचशा झाडांची वाढ खूप सुंदर झालेली आहे. तर गार्डनमध्ये सुद्धा खूप असं हिरवगार वातावरण झालेलं आहे. अगदी श्रावण महिना खूप फुलांनी हिरवळीने नटलेला असतो आणि तसंच आता गार्डन माझं बहरायला लागलेलं आहे. आज होता सोमवार आणि सोमवारची पूजा मी कशा प्रकारे केलेली आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजन या दिवशी आपण करत चला. तर अन्नधान्य देणारी ही अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात पार्वती माताच आहे आणि आपण तिचं पूजन तर केलंच पाहिजे. त्याचबरोबर नागपंचमी होती. तर मी बघा ते आदल्या दिवशी म्हणजे 2 दिवस झाले खरं तर, जे रताळू वगैरे मी मागे काढले होते आषाढी एकादशीच्या वेळेस, तर झाड तसंच ठेवलं होतं मी कॅरेटमध्ये. म्हटलं आज त्याचं पूर्ण काढून नवीन रोपण करूया. तर अशा प्रकारे होती ती रताळूची जी पानं, फांद्या, झाडं वगैरे सर्व वेल वगैरे, तर मी अशा प्रकारे काढून घेतली आणि त्यांना अगदी 2-3च मी राहू दिले होते. तर त्यापासूनच मला ते तयार करायचे होते. तर बघा आता दुसरी मी जी कॅरेट आहे ना, त्याला एक छान अशी पिशवी शिवून घेतलेली आहे चौकोनी याच्यामध्ये, प्लास्टिकचीच. आणि आता त्याच्यामध्ये बघा मी जो पालेभाज्या म्हणजे आपण जे टाकून देतो ते सर्व काही निर्माल्य वगैरे सर्व याच्यामध्ये मी टाकून दिलेलं आहे खाली. आणि ह्या प्लास्टिकला माहिती आहे का काहीतरी 2-4 असे होलसुद्धा पाडलेले आहेत. आणि त्या कॅरेटमधील माती मी पूर्ण ह्या कॅरेटमध्ये आता टाकणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आता शेणखत तर सध्या संपलेलं आहे माझ्याकडचं. मी निमोनीचं जी पावडर आहे आणलेली ती टाकणार आहे आणि एक विक्रती खत आणलेलं होतं ते सुद्धा टाकणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कोकोपीटसुद्धा टाकणार आहे. तर अशा प्रकारे हे कॅरेट आहे मी भरायला लागले. तर काही दिवसांपूर्वी हे कोकोपीट आणलेलं होतं आणि त्याचा उपयोग मी आज केला इथे. तर अशा प्रकारे मातीमध्ये मिक्स केलेलं आहे. यामुळे पाण्याचा निचरा छान होईल, माती भुसभुशीत राहते आणि बघा पाणी साचून राहत नाही, अगदी कोरडी लवकर होण्यास मदत होत असते. आणि थोडीफार नीमखली टाकलेली आहे आणि अशा प्रकारे जे कंद होते ना तर ठेवून दिले आणि आता याच्यावर मी माती टाकून देणार आहे. तर ह्या कॅरेटमध्ये आता सध्या तर रताळू लावलेले आहे आणि मी नंतर काय केलं, माझ्याकडे बरेचसे टमाट्याची रोपं होती आणि तीसुद्धा याच्यामध्येच नंतर लावायचा निर्णय घेतला मी. पण आता बघा ह्याच्यामध्ये अशा प्रकारे पूर्ण माती टाकून दिलेली आहे. तर आपल्या ह्या मातीमध्ये आपण, तुमच्याकडे जर तांदळाची साळ असेल तर तुम्ही साळ टाकू शकता. अगदी शेतामध्ये आपण जर गेलं तर बऱ्याच बाजरीची कणसं वगैरे निघतात आणि त्याच्यानंतर जो चारा असतो आपण तो चारासुद्धा अशा कॅरेटमध्ये भरू शकतो. तर बघा अशा प्रकारे आज बघा छान कळी आलेली आहे कमळाच्या झाडाला. तर टब हा थोडा म्हणजे कसं नदीमध्ये खूप पाणी असतं म्हणून ते पाण्यावर तरंगतात, पण आपला टब एवढा मोठा नसतो, तरी हा बऱ्यापैकी मोठा आहे. त्याच्यामध्ये बघा मागच्या वेळेस जे फूल आलं त्याला अशा प्रकारे 2 कमळगट्टूच्या बिया निघाल्या, बाकीच्या तर खराब होऊन गेल्या. तर आज विचार केला चला हे कट करून घेऊया म्हटलं पानं आणि हे, कारण जी कळी आलेली होती तिची वाढ थोडी कमी वाटत होती, कारण पूर्ण पोषण हे अशा बियांमध्ये किंवा इतर पानांमध्ये जातं.
तर ते काढून घेतल्या मी. त्याच्यानंतर बघा या कॅरेटमध्ये अशा प्रकारे टोमॅटोची मी रोपं लावलेली आहेत आणि एका कॅरेटमध्ये झेंडूची सुद्धा रोपं लावलेली आहेत आणि अशा प्रकारे हे गोकर्णाचं बघा वेल लावलेले आहेत. तर याच्यामध्ये एक असंच शोचं एक झाडसुद्धा लावलेलं आहे. तर सध्या गार्डनमध्ये खूप सुंदर अशा प्रकारे वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे. काही झाडांची ग्रोथ खूप सुंदर झालेली आहे. जास्वंदालासुद्धा खूप फुलं यायला लागली. मात्र कमळाचं झाडसुद्धा खूप सुंदर दिसायला लागलेलं आहे. झाडांमध्ये तुम्ही म्हणाल तर कर्दळीचे झाडसुद्धा लावणं खूप आवश्यक आहे. आपल्याला बऱ्याचदा ते सत्यनारायण पूजेमध्ये यूज करता येतात किंवा त्याची फुलंसुद्धा खूप सुंदर असतात. देवीलासुद्धा आपण अर्पण करू शकतो. जी महत्त्वाची झाडं आहेत ती तर आपण लावतोच, परंतु इतर झाडं जर लावली तर आपल्या गार्डनची शोभासुद्धा वाढवू शकतात. जसं की पामचं झाड आहे, आरेका पाम आणि कन्हेराची फुलंसुद्धा आपण वेगळ्या कलरची लावू शकतो आपल्या गार्डनमध्ये आणि मनी प्लांट म्हणा, अशा बऱ्याचशा झाडांचा समावेश करू शकतोच. तर आदल्या दिवशी विनायक चतुर्थी होती. तर ही जी विनायक चतुर्थी होती तर दुर्वा गणपती व्रत म्हणून खूप प्रसिद्ध आहे आणि आपण निदान व्रत नाही तर पूजाविधी तर करू शकतो. आपल्याकडून जेवढ्या शक्य होईल तेवढ्या दुर्वा अर्पण करायच्या होत्या. तर अशी छोटीशी मी पूजेची मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये घरामध्ये पूर्ण स्वच्छता केली. म्हटलं उद्या सोमवार आहे आणि सोमवारी वेळ मिळतो की नाही म्हटलं. आणि अमावस्येच्या दिवशी काय झालं, बऱ्यापैकी मी आवरलं होतं बाहेरचं, परंतु पूर्ण आवरायला आपल्याला वेळ तर लागतोच ना. सर्व एकादशी काढायचं म्हटलं तर आपल्याला टाईम टेबल बघूनच ते ॲडजस्ट करावं लागतं. तर चला म्हटलं आज रविवार आहे आणि अशा प्रकारे आपण जी मेन एंट्री आहे ती स्वच्छ करूया. आता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आता सणवार तर चालूच राहणार आहे. तर आपण अधूनमधून 1 महिन्यातून 2 महिन्यातून म्हणा अशा प्रकारे आपलं गार्डन म्हणा किंवा आपली मेन एंट्री आहे ती स्वच्छ करत असतो. कारण आपल्या घरामध्ये तर आपण स्वच्छता ठेवतोच, तसंच आपल्या मेन एंट्रीलासुद्धा स्वच्छ राहणं खूप आवश्यक आहे. तर बघा खाली माती झाली होती थोडीशी आणि तिथे मुंग्यासुद्धा मला दिसल्या. तर बघा आवरल्यानंतरच समजतं की आपल्या गार्डनमध्ये किंवा मेन एंट्रीला कुठे खराब झालेलं आहे, कुठे चांगलं आहे. तर हे सर्व काही आपल्याला कळत असतं. तर आज बघा अशा प्रकारे मी सगळी स्वच्छता करायला लागलीच. तर काही पाण्याने धुतलं आणि बघा म्हणजे मी घसणी घेतली आणि घसणीनेसुद्धा मातीचे जे तिथे तयार झालेले थर होते ते सुद्धा मला स्वच्छ करायचे होते. त्याचबरोबर जो मेन डोअर आहे तो सुद्धा मी स्वच्छ धुवून काढणार आहे. तर अशा प्रकारे माझी ही स्वच्छता करण्याची तयारी सुरू झालेली आहे. तर बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला हे दाखवत आहे अशा प्रकारे, कारण नेहमीच मी व्हिडिओमध्ये दाखवते पण माझं खूप शॉर्टकट असतं. पण म्हटलं आज तुम्हालासुद्धा दाखवूया म्हटलं की मी कशाप्रकारे हे पूर्ण आवरत असते. हे काम करत असताना मी एका कुंडीतील मातीसुद्धा थोडी खालीवर केली आणि त्याच्यानंतर पूर्ण झाड संपूर्ण असं धुवून काढलं. म्हणजे ज्या कुंड्या वगैरे त्या झाडं होती पूर्ण वरतून धुवून काढले आणि मस्त अशा प्रकारे घसून काढलं. तर आता बरेच दिवस झाले, खरं तर 5-6 महिने झाले असतील. हे तुळशी वृंदावन वगैरे मी ज्यावेळेस कलर केलं त्याच्यानंतर आपण असं तर अधूनमधून नुसतं पाण्याने धुवून घेतो, परंतु जे मातीचे डाग वगैरे आहेत ते लगेच तर काही निघत नाही. तर अशा वेळेस आपण एखादा दिवस काढला आणि संपूर्ण स्वच्छता जर केली तर खूप सुंदर असं आपलं मेन एंट्री होऊ शकते. तर चला आता बघूया, मी जे दरवाजा आहे तो सुद्धा स्वच्छ धुवून काढणार आहे. कारण हा दरवाजा जो आहे तो मी अधूनमधून दर महिन्यातून अशा प्रकारे धुवूनच काढते. कारण कधी-कधी जाळं झालेलं असतं किंवा धूळ साचलेली असते तर आपल्या लक्षात येत नाही, परंतु अशा प्रकारे स्वच्छ जर केलं तर त्यानंतरच ते पूर्ण निघून जात असतं. तर काही कुंड्या मोठ्या असतात ते उचलायला थोडा आपल्याला प्रॉब्लेम येतो, परंतु म्हटलं चला आता हे ठेवून झालेलं आहे. आणि जे मेन एंट्रीला मी पायपुसणं टाकलेलं आहे गवताचं ते सुद्धा धुवून काढलेलं आहे. तर बघा आपल्या मेन एंट्रीला आपण अशा प्रकारे स्वच्छता जर केली तर म्हणतो ना की वातावरण अगदी प्रसन्न खूप छान वाटतं. माझ्या एंट्रीला जी झाडं आहेत ना ती खूप सुंदर झालेली आहेत. अगदी म्हणजे काही काही झाडांचा कलर रंग पानं खूप सुंदर वाटतात बघितल्यानंतर. आणि ही फरशी आता थोडी जुनी झालेली आहे, बऱ्याच वर्षांपासून झाडांमुळे तर थोडी खराबच झाली, परंतु काय झालं कधी कधी कलरिंगचं वगैरे काम केलं तर थोडे डागं पण पडतातच, पण ते तर लगेच तर काही निघत नाही. पण चला आता मी नेहमीचं माझं हे काम असतं
की झाडांची साफसफाई झाल्यानंतर जो मेन पोर्च आहे तो सुद्धा मी स्वच्छ धुवून काढत असते. तर अशा प्रकारे पूर्ण मेन एंट्री अगदी स्वच्छ झालेली आहे. कामं करत असताना साधारणतः कधी मी गार्डनचं काम करायला बसले तर माझे 2-3 कपडे तरी खराब होतातच. अगदी 2-3 साड्या चेंज करते किंवा खूप गार्डनचं काम केलं तर ड्रेस घालते किंवा गाऊन घालते आणि त्याच्यानंतर ते सुद्धा चेंज करत असते. तर आज तर मी फार ओली झाली कारण एवढं मेन एंट्रीला आवरलं. घरातील भरपूर कामं तर मुलगी करू लागते, परंतु जे मेन बाहेरची जी कामं आहेत ती मलाच करावी लागतात. कारण बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्यांच्या हाताचं काम आवडत नाही. तसंच माझं असं काही आहे. तर चला आता मी चेंज केली साडी वगैरे. आता मी कपडे टाकायला वरती चाललेली आहे. मुलाला सांगितलं होतं की बकेट वरती घेऊन जा, कारण सुकलेले कपडे वगैरे काढून आणायचे आहे आणि त्याच्यामध्ये आता सध्या वातावरण थोडंसं पावसाळी आहे म्हणून कपडे पाहिजे तेवढे सुकत नाही. तर मी घरामध्येच अशी एक दोरी बांधलेली आहे. तर आपण ही लगेच काढू पण शकतो. तर मी तात्पुरती बांधते आणि लगेच ती काढून टाकत असते. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे कपडे आपण ज्या ठिकाणी टाकतो ती जागा. अगदी मेन एंट्रीलासुद्धा आपण कपडे टाकू नये खरं तर, कारण ते बरं दिसत नाही. तर मी ते कधीच टाकत नाही. मी घरामध्ये टाकेल पण बाहेर कधीच टाकत नाही. आणि आमच्या जो टॉवर आहे, टॉवरच्या वरती जागा आहे आमची आणि त्या ठिकाणी मी दोरी बांधलेली आहे 2-3 अशा छान आणि एक स्टँडसुद्धा ठेवलेलं आहे कपड्यांचं. तर अशा 2 खिडक्या आहेत. तर त्या ठिकाणीच मी हे नेहमी कपडे टाकत असते. अगदी वर्षभर माझे कपडे या ठिकाणीच टाकते. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, टेन्शनही नसतं काढायचं, काही नाही. अगदी सुकतात पण छान. अगदी जास्त पाऊस राहिला तर मी ती दोरी बांधते घरामध्ये आणि तिथे टाकत असते. चला आज बघा म्हटलं कामं तर आवरून झालीच. आता मासे आहेत वॉटर लिलीमध्ये, काही कमळाच्या झाडांमध्ये. तर त्यांनासुद्धा खायला काही हवं ना, तर अशा प्रकारे आम्ही विकत आणतो त्यांना खाण्यासाठी आणि तेच मी बारीक बारीक दाणे आहेत ते टाकायला सुरुवात केली. तर हे सर्व काही करत असताना खूप छान वाटतं. म्हणजे घरातली कामं वगैरे झाली आपली, की आपण थोडंसं गार्डनमध्ये आलो, की थोडा गप्पा होतात झाडांशी आपल्या, किंवा आपल्याला एखादं फूल आवडतं, एखादं पान आवडतं किंवा ही मासे बघून खूप भारी वाटतं. असं सर्व काही करत असताना आपलं गार्डनसुद्धा खूप छान वाटतं. सर्व कामं झाली आणि खरं सायंकाळच झाली सर्व काही करत असताना. म्हटलं उद्या सोमवार आहे म्हणून मी आजच भरपूर कामं करून घेतली होती. तर आम्ही फिरायला निघालो. तर आता मी 1-2 दिवसापासून फिरणं चालू केलेलं आहे. थोडंसं म्हटलं तेवढंच आपलं 2 पाऊल चालणंसुद्धा होतं. आता सध्या आपण कुठे जायचं म्हटलं गाडीवरच जातो. पायी चालणं कमी झालेलं आहे आणि तब्येतीवर परिणाम न व्हावा म्हणून थोडंफार आपण फिरावं. तर त्याचबरोबर मी मंदिरातसुद्धा गेली. अगदी म्हणजे मंदिरसुद्धा लागलं तर मंदिरात दर्शनसुद्धा होऊन जात असतं. आणि बघा रस्त्यातच असं एक कण्हेराचं झाड दिसलं, त्याला खूप फुलं आणि कळ्या आलेली होती. तर अगदी ते मैत्रिणीच्या अगदी घराजवळच होतं. तर म्हटलं तिथून तोडावे की नाही तोडाव्या, पण भरपूर दिसली म्हणून मी थोड्या तिथून कळ्या तोडून घेतल्या. त्यानंतर घरी आली आणि घरी आल्यानंतर आपला रेग्युलर स्वयंपाक आणि रात्री अशा प्रकारे गहू बारीक करून ठेवले होते आणि आज नागपंचमी होती म्हणून अशा प्रकारे यांची खीर बनवायची आहे. कानवल्याने खीर आपण नैवेद्य म्हणून देत असतो आणि जे पाणी निघालं वरचं मी थोडंसं ते धुवून घेतलं, तर ते मी आता झाडांना टाकून देणार आहे. अशा प्रकारे कुकरमध्ये मी ते बारीक केलेले गहू आहेत ते लावून दिले आणि देवघरामधील वस्त्रसुद्धा चेंज करायचं होतं. तर आज सकाळी थोडी लवकरच उठली, म्हटलं आज सोमवार आहे आणि बघा अशा प्रकारे मी गॅसचं पूजनसुद्धा केलेलं आहे. अगदी लवकर उठल्यामुळे काय झालं, घरातील झाडझूड पण झाली माझी, अंगणात रांगोळीसुद्धा खूप सुंदर काढून झाली, तुळशीचं पूजन झालं, गॅस ओट्याजवळ पूजन वगैरे केलं, गॅस ओट्यावर दिवा लावला आणि देवघरामध्ये सुद्धा देवांची पूजा वगैरे झाली. आणि फक्त आता मला आरती वगैरे किंवा वेगळी पूजा मी जी मांडते ती बाकी होती माझी. पण त्याआधी म्हटलं चला आपण टिफिन वगैरे बनवून घेऊया, कारण टिफिन एकदाचा करून दिला की आपण देवपूजेसाठी अगदी एकांत वेळ आपल्याला मिळतो आणि आपल्याला जी सेवा करायची आहे ती सेवा आपण करू शकतो. अगदी घाईघाईमध्येही आपल्याला सेवा करता येत नाही, कारण बघा घाईघाईत जर पूजा केली तर मंत्र स्तोत्र म्हटलं की नाही म्हटलं असंच होऊन जातं. आज सकाळी ज्यावेळेस मी उठली तर मी तुम्हाला बोलले की अंगण वगैरे झाडलं, रांगोळीसुद्धा काढून झाली, तुळशीचं पूजन झालं. त्यामध्ये मी काही झेंडूची फुलं होती तर तीसुद्धा मी आदल्या दिवशी आणून ठेवली होती. तर ती काडींमध्ये खोचली आणि त्या काड्या ज्या आहेत त्या एका कुंडीमध्ये खोचून दिल्या आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या मेन एंट्रीला सुंदर असं गेटअप येत असतं.
त्यानंतर जी पूजा राहिली होती मेन, त्यात सकाळची पूजा झाली, परंतु त्यानंतर मी परत पूजेला बसले. तर अशा प्रकारे साहित्य घेऊन घेतलं. आज पंचामृताने छान शिवभगवानांची पूजा करायची होती. तर शिवपिंडीला अशा प्रकारे मी गळती लावून दिली थोडा वेळ आणि मंत्रस्तोत्र चालू होते. मी मोबाईलमध्ये लावून देते आणि अशा प्रकारे छान 7 दिवे इकडे प्रज्वलित करून ठेवले होते पूजा करत असताना आणि शुद्ध तुपाचा दिवासुद्धा लावलेला होता. 2 समया लावल्या होत्या छोट्यावाल्या. आणि आपल्या ह्या पूजेमध्ये डमरू आणि त्रिशूळ यांना खूप महत्त्व आहे. तर त्यांचासुद्धा आपण पूजेमध्ये समावेश केला पाहिजे. आणि अशा प्रकारे 108 बेलपत्र अर्पण करून झालेली आहे. नागपंचमी असल्यामुळे आपण चित्र चिटकवतो भिंतीला किंवा त्याचा फोटो ठेवत असतो. आणि आपली तर जरा जिवंतिका पूजन यांचा फोटो तो आहे त्याच्यामध्ये पण दिलेला आहे. तर त्यांनासुद्धा माळा अर्पण करून झालेले आहेत. आणि अशा प्रकारे मी चित्र ठेवलं आणि तिथेच लाह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवलेला आहे. आज म्हटलं नेहमीपेक्षा थोडं देवघर आपलं छान दिसावं म्हणून काही अशा माळा लावलेल्या आहेत. अगदी 2 कॉम्बिनेशनमध्ये आहेत आणि याच्यामुळे सुद्धा देवघर खूप सुंदर वाटायला लागलं. अगदी पडद्याचं आणि कॉम्बिनेशन आणि फुलांचं थोडं मॅच झालं आणि अशा प्रकारे छान सागर संगीत पूजा झाली. तर तुम्हाला आजची पूजा कशी वाटली आणि थोडीफार दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.